पराठ्याबरोबर पोळी बरोबर खायला टोमॅटोची चटकदार चटपटीत चटणी बघणार आहोत. चला तर मग आपण मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बघतोय. इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले 6 टोमॅटो आहेत मध्यम आकाराचे आणि 4 मध्यम आकाराचे कांदे. तेल तापत ठेवलंय, त्याच्यामध्ये मी लसूण घातलेला आहे. आधी एक 7 ते 8 पाकळ्या लसूण आहे आणि 3-4 तुकडे असे लाल मिरचीचे आहेत अर्धे करून घेतलेले. 4 कांदे उभे उभे चिरून घेतले होते आणि ते मी परतवते. त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घालायची, किंचित छान चव येते त्याच्यामुळे. जिरं घालायचं आणि थोडा गूळ घालायचा. आंबट गूळ तिखट अशी चटपटीत छान लागते ही. धना पावडर मी घातलेली आहे याच्यामध्ये. मिरची लाल मिरची थोडी माझी तिखट असल्यामुळे मी तिखट थोडंसं बेताचं घालते आणि हे तिखट हे रंगाचं तिखट आहे, आपला बेडगी मिरचीचं तिखट आहे, त्याच्यामुळे रंग छान येईल पण जास्त तिखट होणार नाही. मीठ घातलेलं आहे आणि कांदा थोडासा परतून त्याला पाणी सुटायला लागल्यावर टोमॅटो चिरलेले आहेत तर ते घातलेले आहेत. आपण हे सगळं परतून घेतल्यामुळे काय होतं, ही चटणीचे शेल्फ लाईफ वाढतं, ती टिकते छान. आणि तुम्ही बघत असाल तर आता आपला छान टोमॅटोला सुद्धा पाणी सुटायला लागलेलं आहे. खूप गाळ करायची गरज नाही कारण आपण मिक्सरमधनं काढणार आहोत. हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि याला वरून आता आपल्याला फोडणी द्यायची. तेल तापत ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे, थोडीशी उडदाची डाळ घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, हिंग घातलेला आहे, किंचित त्याला छान कलर यायला हळद घातलेली आहे आणि ही फोडणीवर मी घालते आणि अशी आपली टोमॅटोची आंबट गोड चटणी तयार आहे.